नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला चला सुरू करूया. राज्य सरकारकडून 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीकडून 105 पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ लागू करण्यात आला आहे. परंतु यामध्ये 337 पदांना सुधारित वेतन श्रेणीची मागणी सदर समितीकडून अमान्य करण्यात आली आहे. सदर 337 पदांपैकी असे बरेच पद आहे की यांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहे, परंतु अशा पदांना सुधारित वेतन श्रेणीकरिता समितीकडे पुरेसे पुरावे सादर न केल्याने सुधारित वेतन श्रेणी अमान्य करण्यात आली आहे. समान पद आणि समान कामाचा विचार नाही. सदर 337 पदांपैकी असे काही संवर्गातील पदे आहे ज्यामध्ये समान पद समान काम असून देखील वेतन श्रेणीत तफावत आहे. अशा पदांना सुधारित वेतन श्रेणी लाभाकरिता समितीकडून शिफारस करण्यात आलेली नाही. कनिष्ठ पदे आणि कमी असणाऱ्या पदावर अन्याय. सदर समितीने सुधारित वेतन श्रेणीकरिता कर्मचारी संघटनेमार्फत सुधारित वेतन श्रेणीकरिता लेखी पुरावे सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते, परंतु यामध्ये ज्या पदांची वेतन त्रुटी आहे अशा पदाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण न करता त्या संवर्गाशी संबंधित असणाऱ्या पुरावे सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे ज्या संवर्गातील पदांच्या वेतन श्रेणीमध्ये खऱ्याच त्रुटी आढळून आल्या आहेत अशा पदांना सदर समितीपुढे अयोग्य सादरीकरणामुळे सुधारित वेतन श्रेणीचा विचार करण्यात आला नाही. वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आश्वासित एकतर वेतन श्रेणीबाबत विचार नाही. सदर समितीने केवळ वेतन त्रुटी निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या संबंधातील पदोन्नतीची वेतन निश्चिती एकतर वेतन श्रेणी आश्वासित प्रगती योजना वेतनाचा विचार यामध्ये करण्यात आला नाही. वेतन त्रुटी निवारणासाठी पुनर्विचार मागणी. सदर समितीने चुकीचे सादरीकरण ज्या संवर्गातील पदांच्या वेतन त्रुटी आहे प्रत्यक्ष त्यांना सदर समितीपुढे सादरीकरण आणि आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्याची मागणी उर्वरित 337 संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे. धन्यवाद.